कोल्हापूर येथे खरीपपूर्व कार्यशाळेचं आयोजन, बसवराज मास्तोळी यांच्या एकत्रित कामाचं आवाहन, तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन। कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, शिवाजी विद्यापीठ आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या एकदिवसीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी शेतीसमोरील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांनी स्वागत करत कृषी विभागाच्या विविध योजना आणि खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचे सविस्तर सादरीकरण केले। यावेळी बसवराज मास्तोळी यांनी कृषी विभाग, शिवाजी विद्यापीठ, आत्मा आणि उमेद यांसारख्या संस्थांनी भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी संयुक्त उपक्रम राबवावेत असे आवाहन केले। यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर नितीन माळी यांनी ग्रामीण विकास शिक्षणातील संधीचा आढावा घेतला। कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे शीतल पाटील, डॉक्टर स्नेहल खांडेकर, डॉक्टर इराणा उडचान, प्राध्यापक डॉक्टर पी.डी. पाटील आणि सिद्धार्थ शिंदे लिखित भरड धान्याचा चमत्कार, स्थानिक धान्य आणि आधुनिक आश्चर्य या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी डॉक्टर इराणा उडचान यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली। प्रमुख अतिथी भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी यांनी कृषी क्षेत्रातील सद्यस्थिती, भविष्यातील वाटचाल आणि राष्ट्रनिर्मितीतील कृषी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले। तांत्रिक सत्रामध्ये विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर विद्यासागर गेडाम, केव्हीके तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयवंत जगताप, ICAR पुणे येथील डॉक्टर संकेत मोरे, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथील डॉक्टर KV मालशे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, केव्हीके केणेरीचे डॉक्टर वावरे आणि डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी ऊस, भात, सोयाबीन, भाजीपाला, मसाला पिके, सेंद्रिय शेती, कीड व्यवस्थापन, कुक्कुटपालन, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती दिली। कार्यशाळेला प्रभारी कुलगुरू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील कोल्हापूर आणि किरण पाटील गडिंग्लज यांच्यासह सर्व तालुक्याचे कृषी अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समारोप प्रभारी कुलगुरूंच्या उपस्थितीत झाला। शेवटी डॉक्टर उर्मिला दशवंत यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।